गावाकडे आलो आहे. मी राहणार होते आणि साहेब पुण्याला जाणार होते. मग ते पुण्याला जायच्या आधी म्हटलं मम्मी पप्पांना एकदा भेटून येऊ. ते म्हणत होते त्या बाळाला त्यांना भेटायचं आहे, बघायचं आहे. तर त्याच्यासाठी चाललो होतो शिरगावला. तर वाटेत माझ्या जाऊबाई त्यांना पण त्यांच्या माहेरी सोडायचं होतं, कारण त्यांच्या गावी पण मंदिराचा काहीतरी कार्यक्रम होता त्याचसाठी. तर त्या निघालो आम्ही सगळेजण आणि त्यांच्या माहेरी गेल्यानंतर बघा किती छान गावामध्ये सजवले. सगळीकडेच खूप छान डेकोरेशन केलं होतं, कारण मंदिराचा जीर्णोद्धाराचा काहीतरी कार्यक्रम होता त्यासाठी. त्याच्यानंतर ताई पण तिच्या सासरी आली होती. तर तिथून आदू आणि परीला दोघींना पण रिसीव केलं, कारण हे तिघं भावंडं मिळून छान खेळतील असं वाटलं होतं, पण तसं काहीच नाही झालं बरं का. तर ही तिघं खेळण्यापेक्षा भांडणं जास्त करत होती. फक्त गाडीमध्ये थोडंफार एन्जॉय केले, त्याच्यानंतर घरी जाऊन फक्त मारामारी चालू होती. त्याच्यानंतर माझी मम्मी ना बाहेर देवदर्शनासाठी गेली होती. तर तिथून हे छान गळ्यातले घेऊन आले होते आणि ही तिघं बघा कार्टून कसे बसलेत. तर मला कुठलं छान दिसतंय, हे छान दिसते की पुढचं छान दिसतंय, नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर मला वाटत होतं दोन्ही पण छान दिसत आहेत. आणि साई मात्र बघायच्या अगोदर छान दिसते असं असते त्यांचं बघायच्या आधीच. त्याच्यानंतर ना ह्या सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. त्याच्यानंतर निघालो परत सासरी, कारण साहेबांना संध्याकाळी निघायचं होतं पुण्याला जायला. तर ते गेले पुण्याला. त्याच्यानंतर मात्र मला टेन्शन आलं होतं ह्या सशाला सांभाळायचं कसं, कारण तो अजिबात कुणाचा हात लावून घेत नव्हता आणि त्याला घेऊनच आता मला ही सगळी कामं एकटीनं करायची होती. मग काय आता हे असंच चालू राहणार. बाकी जसं आपण माहेरी बसून राहतो तसं सासरी थोडीच आपल्याला बसून ठेवणार आहेत. तर आपल्याला सगळी कामं जी कर्तव्य आहेत ती बजावीच लागतात आणि सगळी कामं आपल्या मुलांना सांभाळूनच करावी लागतात. त्याच्यामुळेच आपल्याला प्रत्येक वेळी माहेरचीच ओढ असते, सासरची कमीच असते. तर त्याच्यानंतर ना पुण्याचं घर छोटं असल्यामुळे त्याला तिथं जास्त खेळता येत नव्हतं, पण इथं मोठं घर असल्यामुळे इथं पळू की तिथं पळू असं सशाचं चालू होतं. त्याच्यामुळे त्याचे एन्जॉयमेंट बघून वाटत होतं पुण्याला जाऊ की नको. तुम्हाला काय वाटतं, मी जाईन का पुण्याला, इथंच राहीन सशासोबत? चला, तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.